आज आपण इयत्ता 10वी मधील 4 नंबरची कविता द ट्विन्स म्हणजे जुळी. अतिशय विनोदी कविता आहे, खूप चांगली कविता आहे. आता इथं जो विनोद तयार झालाय तो अतिशयोक्तीमुळे झालाय. म्हणून ह्या कवितेमध्ये सगळ्यात मोठा जो अलंकार म्हणता येईल, महत्वाचा अलंकार, तो म्हणजे अतिशयोक्ती. कवी आणि त्याचा भाऊ, कवीचं नाव हेनरी आहे आणि त्याचा भाऊ जॉन, हे दोघ जण दिसायला एकमेकांसारखे होते कारण ते ट्विन्स होते, जुळे होते. आणि मग त्यामुळे काय काय गमती झाल्या हे विनोदी पद्धतीने मांडले. खूप चांगली छान कविता आहे. हेनरी सॅब्रुक ली नावाचा हा कवी आहे. आणि काय म्हणतात प्रत्यक्ष कवितेमध्ये बघा, द ट्विन्स जुळी. इन फॉर्म अँड फीचर, फॉर्म म्हणजे बांधा, फीचर म्हणजे स्वरूप. यफ यफ आले तिथं, त्यामुळे कुठला अलंकार झाला? अलिट्रेशन. एकाच अक्षरापासून सुरू होणारे शब्द. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, परत फेसला यफ आले. फॉर्म मध्ये, फीचर मध्ये, बांध्यामध्ये, स्वरूपामध्ये म्हणजे रूपामध्ये, बांधा रूप, फेस चेहरा, अँड लिम म्हणजे हातपाय. हातापायात, चेहऱ्यात, बांध्यामध्ये, संपूर्ण रूपामध्ये, संपूर्ण फीचर मध्ये. आय ग्रीव, मी वाढलो, कवी म्हणतोय. सो लाईक माय ब्रदर, मी माझ्या ब्रदर प्रमाणे झालो. म्हणजे मी आणि माझा भाऊ हातापायामध्ये, बांध्यामध्ये, शरीर रचनेमध्ये, रूपामध्ये एकसारखे होतो. दॅट, सो लाईक दॅट, सो दॅट, इतके सारखे होतो. किती सारखे होतो हे हाईट सांगितलेली आहे. सो दॅट, इतके सारखे होतो. फोक्स म्हणजे पीपल, लोक. फोक्स गॉट टेकिंग मी, लोक टेकिंग मी, मला घ्यायला लागलीत. फॉर हिम, त्याच्याऐवजी, त्याला घ्यायच्या ऐवजी ते मला घ्यायला लागलेत. अँड ईच फॉर वन अनदर, आणि एकमेकांच्या ऐवजी एकमेकांना घ्यायला लागलेत. माझ्या ऐवजी त्याला आणि त्याच्या ऐवजी मला घ्यायला लागलेत. इट पझल्ड, आणि त्यामुळं गोंधळ झाला. आता तुम्हाला विचारलं जाईल की हे इट म्हणजे काय आहे. समजा त्यामुळं म्हणजे कशामुळं? सारखेपणामुळं, लाइकनेस. इट पझल्ड, या सारखेपणामुळं गोंधळ झाला. ऑल आवर किथ अँड किन, आमच्या किथ अँड किन, पै पाहुणे, आमच्या पै पाहुण्यांच्या मध्ये गोंधळ उडाला. त्यांना कळेना की मी कोण आणि जॉन कोण. इट रीच, आता इथं जो इट आहे दुसरा आलेला, त्याचा अर्थ आहे पझल, गोंधळ. आणि तो पझल, तो गोंधळ पोहोचला टू अ फिअरफुल पिच. तो गोंधळ अगदी भीतीदायक अशा पिच पर्यंत, टोकापर्यंत गेला. पै पाहुण्यांच्यात गोंधळ झाला. कशामुळं? सारखेपणामुळं. पहिलं इट आहे ते लाईकनेस साठी, आणि तो गोंधळ, दुसरं इट आहे ते पझल साठी, आणि तो गोंधळ टोकाला गेला. आता अखंड तुमच्या पुस्तकात असणाऱ्या सगळ्या कवितेमध्ये फक्त ही एकच लाईन आहे, इट रीच अ फिअरफुल पिच, की जे पंच उदाहरण आहे, श्लेष अलंकार. तो गोंधळ भीतीदायक टोकापर्यंत गेला. तिथं पिच म्हणजे टोक, आणि दुसरं पिच म्हणजे क्रिकेट ग्राउंडला जे पिच असत ते. आता ही मॅच भीतीदायक पिचवर पोहोचली, भीतीदायक टोकावर पोहोचली आणि भीतीदायक खेळपट्टीवर पोहोचली. असे दोन अर्थ त्यातून निघतात. जेव्हा एकाच ओळीतून दोन अर्थ निघतात तेव्हा श्लेष नावाचा अलंकार आहे. त्या पण म्हणजे श्लेष. एकाच ओळीतून जेव्हा दोन अर्थ निघतात तेव्हा समजायचं की श्लेष अलंकार आहे.
आणि ही कविता कशाचं उदाहरण आहे, तर हायपरबोल आणि एक्झॅग्रेशन ह्या दोन्ही अलंकाराची. ठीक आहे, चला परत आपण बघूया. इट रीच अ फिअरफुल पिच. आणि हा जो गोंधळ होता हा फिअरफुल पिच पर्यंत गेला, अतिशय धोकादायक अशा टोकापर्यंत गेला. फॉर मीन्स बिकॉज, कारण काय एवढं सगळं व्हायचं. वन ऑफ अस, आमच्यातला एक जण, वॉज बॉर्न अ ट्विन, आमच्यातला एक जण ट्विन म्हणून जन्माला आला होता. बॉर्न जन्म होणे, आमच्यातल्या एकाचा जुळा म्हणून जन्म झाला होता. माझा तो जुळा होता, त्याचा मी जुळा होतो. यट, तथापि, तरीही. नॉट अ सोल, एकाही सोलला, म्हणजे एकाही माणसाला. इथं सोल ऍक्च्युली आत्मा, मन असा अर्थ असतो, पण इथं या कवितेपुरतं माणूस असं म्हणा. एकाही व्यक्तीला, नॉट अ सोल न्यू विच, एकाही व्यक्तीला न्यू माहित नव्हतं. नॉट न्यू म्हटलंय ते, एकाही व्यक्तीला माहित नव्हतं. ते म्हणजे काय, आम्ही जुळे होतो. मी कोण, जुळे होते माहित होतं, पण मी कोण आणि जॉन कोण हे कळत नव्हतं. आम्ही जुळे होतो. पुढच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, वन डे, एके दिवशी काय झालं, टू मेक द मॅटर वर्स, एके दिवशी हे आमचं जे मॅटर होतं जुळ्यांचं ते वर्स झालं, बिघडलं. बॅड, वर्स, वर्स्ट. वाईट झालं, वर्स म्हणजेच बिघडलं. कधी बिघडलं, बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं फिक्स व्हायपूर्वी, आमचं बारसं व्हायच्या आधी जरा गोंधळ झाला. आता काय झाला गोंधळ, ऍज वी वेअर बीइंग वॉश्ड, आम्हाला आंघोळ घातली जात होती. पॅसिव्ह वॉइस, वी वेअर बीइंग वॉश्ड, आम्हाला धुतलं जात होतं. कोण धुत होतं, बाय नर्स, नर्स आम्हाला आंघोळ घालत होती. नावं फिक्स झालेली नव्हती, नर्स आम्हाला आंघोळ घालत होती. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि आम्ही गेट मिक्स्ड, एकमेकांच्यात मिसळलो, एकत्रितच आंघोळ घातली तिनं आणि आम्ही मिसळलो. अँड दस, आणि अशा प्रकारे, यू सी, तुम्हाला कळालंच असेल, यू सी, बाय फेट्स डिक्री, कदाचित माझ्या फेटची, माझ्या नशिबाचीच डिक्री असेल, चमत्कार असेल, कमाल असेल. कदाचित माझ्या नशिबाचा कमाल म्हणा, माझ्या नशिबाचा चमत्कार म्हणा, और किंवा रॅदर नर्सेस व्हिम, किंवा त्या नर्सची व्हिम म्हणा. व्हिम म्हणजे लहर, माझं नशीब म्हणा, किंवा त्या नर्सची लहर म्हणा, तिचा वेडेपणा म्हणा. व्हिम म्हणजे वेडेपणा म्हटला तरी चालेल. दोघांपैकी कुणालाही कवी म्हणतोय दोष द्या. झालं असं, माय ब्रदर जॉन, माझा भाऊ जो जॉन होता, गॉट ख्रिश्चन मी, त्याचं माझ्याऐवजी बारसं झालं. म्हणजे जॉनचं आधी नाव हेनरी ठेवायचं होतं आणि माझं नाव जॉन ठेवायचं होतं, पण माझं नाव त्याला मिळालं. अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, आणि माझं त्याच्याऐवजी बारसं झालं. आमची नावं चेंज झालीत. धिस फॅटल लाइकनेस, पुढच्या स्टॅन्झामध्ये कवी म्हणतोय, हा धिस फॅटल, डेंजरस लाइकनेस जो होता, आमचं जे साम्य होतं, हे धोकादायक साम्य असल्या साम्याचा काय उपयोग नाही. हे धोकादायक असणारं साम्य, एव्हर डॉग्ड, तिथं शब्द चुकलाय त्या कवितेमध्ये, इव्हन दिलाय, पण तो एव्हर शब्द पाहिजे होता, EVER. एव्हर मीन्स ऑलवेज, ऑलवेज डॉग्ड, आमच्या सारखेपणानं नेहमी आमचा पाठलाग केला. डॉग, कुत्र्यासारखा मागं लागला आमच्या तो सारखेपणा. माय फुटस्टेप्स, जेव्हा मी पाऊल टाकले, फुटस्टेप्स टाकले, फेन ॲट स्कूल, जेव्हा मी शाळेमध्ये पाऊल टाकला, आणि शाळेत पाऊल टाकल्यापासून कुत्र्यासारखा हा धोकादायक सारखेपणा आमच्या पाठीमागे लागला. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, मी नेहमीच गेटिंग फ्लॉग्ड, बदडला गेलो, नेहमी मला खूप मारलं,
फ्लॉप केलं, बदलून काढलं. कधी? कारण जॉन टर्न आउट अ फूल. जॉन माझा भाऊ जो होता तो काहीतरी मूर्खपणा करायचा, खोड काढायचा, फूल व्हायचा आणि बदलायचे मात्र मला, कारण मला त्या मॅडम, मला ते सर ओळखायचे नाही. चूक हा करायचा, मार मला मिळायचा. आय पुट दिस क्वेश्चन. हा मी प्रश्न मांडला. कुणाला? आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. हा प्रश्न फ्रुटलेस आहे, निष्फळ आहे. मला माहित होतं याचं काहीच उत्तर नाही, तरी पण हा प्रश्न मी मांडला टू एव्हरीवन आय न्यू. मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे माझ्या आईला, माझ्या वडिलांना आणि खुद्द जॉनला सुद्धा, कारण बाकी कोण ओळखतच नव्हतं. मला ओळखणाऱ्यांना मी हा प्रश्न विचारला, व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय केलं असतं? बाबा तुम्ही काय केलं असतं? आई तू काय केलं असतंस? इफ यू वेअर मी. जर तू माझ्या जागेवर असतीस, यू वेअर मी. तू जर माझ्या जागेवर असतीस, तू जर स्वतः हेनरी असतीस आणि तुझा भाऊ जुळा असता, तर तू काय केलं असतंस? टू प्रूव्ह दॅट. हे सिद्ध करायला. काय प्रूव्ह करायला? दॅट यू वेअर यू. तुम्ही तुम्ही आहात. तुम्ही स्वतः कोण आहे हे सिद्ध करायला तुम्ही काय केलं असतं? कारण मी जेव्हा म्हणायचो मॅडम जॉननं चूक केलेली आहे, मी नाही, खोटं बोलतोय म्हणून मला पुन्हा मारलं जायचं. आधी चूक केली म्हणून मारलं जायचं आणि पुन्हा खोटं बोलतोय म्हणून मार मिळायचा. मी खरंच बोलत होतो. तुम्ही जर माझ्या जागेवर असता तर तुम्ही तुम्ही आहात, तुमची ओळख कोण आहे, तुम्ही कोण आहे खरं हे सिद्ध करायला तुम्ही काय केलं असतं? असा मी निष्फळपणे प्रश्न विचारायचो, पण या प्रश्नाचं काही उत्तर नव्हतं. शेवटच्या स्टंजामध्ये कवी म्हणतोय, आवर क्लोज रिझेंबलन्स. आमचा जो रिझेंबलन्स होता तो एकदम क्लोज होता, जवळचं साम्य. रिझेंबलन्स म्हणजे साम्य. आम्ही जवळ सेम टू सेम होतो. आणि आमचा सारखेपणा आहे टर्न्ड टाइड. टाइड पर्यंत गेला. टाइड म्हणजे ऍक्च्युली भरती, टोक. आमचा सारखेपणानं अक्षरशः कळस केला. आमच्या सारखेपणानं टोकच गाठलं. काय टोक गाठलं? ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. माझ्या डोमेस्टिक लाईफ मध्ये, माझ्या घरगुती जीवनामध्ये तो सारखेपणा आला. आतापर्यंत ठीक होतं, हॉस्पिटलमध्ये होतो, नर्सच्या ताब्यात होतो, नर्सनं चूक केली, शाळेत मॅडमनी चूक केली. आता सारखेपणा आलाय तो आमच्या घरात, माझ्या डोमेस्टिक लाईफ मध्ये आला, माझ्या खाजगी जीवनात आला. फॉर समहाऊ. कसं कुणास ठाऊक? समहाऊ काय झालं कुणास ठाऊक, माझं मलाच कळेना. माय इंटेंडेड ब्राईड. मी इंटेंड करून आलेली, मी ठरवून आलेली जी ब्राईड होती. इंटेंड म्हणजे ठरवणे, ब्राईड नवरी मुलगी. मी जी नवरी मुलगी बघून आलो, जी नवरी मुलगी मी ठरवून आलो, बिकेम माय ब्रदर्स वाईफ. ती माझ्या ब्रदरची वाईफ झाली. म्हणजे मुलगी बघून मी आलो आणि लग्न मात्र भावाशी झालं. घरात, माझ्या खाजगी जीवनात ह्या सारखेपणानं कळस केला, माझी वाट लावली. इनफॅक्ट अर्थातच इयर आफ्टर इयर, अर्थातच वर्षानुवर्ष, इयर आफ्टर इयर, द सेम, अशाच सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स, हसण्याजोग्या चुका, ऍब्सर्ड, मूर्खपणाच्या चुका. आता काय काय झाले असतील ओळखा तुमच्या तुम्ही, मी नाही सांगणार. बायको बदली, पुढे काय काय झालं असेल. अशाच ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन, गो ऑन म्हणजे चालू असणे, चालू राहिल्या. अशाच चुका चालू राहिल्या. आणि इथं टोकच गाठलं शेवटच्या 2 लाईन मध्ये. अँड व्हेन आय डायड. आणि जेव्हा मी मेलो मी. आता कवी मेल्यानंतर बोलणंच शक्य नाही, म्हणून इथं हायपरबोल झालेलं आहे. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती झालेली आहे. हायपरबोल किंवा त्याला दुसरं नाव आहे एक्झॅगरेशन. अतिशयोक्ती झाली हायपरबोल म्हणजे. आणि मग कवी म्हणतोय मी मेलो. आता मेल्यानंतर माणूस बोलणं शक्य नाही, म्हणजे हे अतिशयोक्तीचं वाक्य झालं, मोठेपणाचं वाक्य झालं. व्हेन आय डायड, मी मेलो. द नेबर्स केम, शेजारी आलेत. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि जॉनला नेऊन बरी म्हणजे पुरणे. मेलो तो मी, शेजारी आलेत आणि जॉनला पुरलं. जॉन म्हणत होता मी मेलेलो नाही, तो मेलाय बघा. नाही तूच मेलेस.
शेजाऱ्यांनी जॉनला पुरलं नाही. अशा प्रकारे अतिशोक्ती तर बऱ्याच ठिकाणी आहे. शेवटच्या 2 वाक्यात तरी टोक आहे त्याचं. मेन 3 अलंकार आहेत तिथं. श्लेष अलंकार, अनुप्रास अलंकार अलिट्रेशन आणि हायपरबोल किंवा एक्झॅक्रेशन म्हणजे अतिशोक्ती. अतिशय सुंदर तुमचा मूड रिलॅक्स करणारी कविता आहे. ही कविता वाचा, त्याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवा. धन्यवाद.